अरे हे काय झालं? गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये थोडासा कांदा आणि तेल घातलं. मस्त असं तळून घेतलं. कांदा थोडासा बारीक व्हायला हवा. कांदा छान असा तळून झाल्यानंतर त्याला मिक्स करायचा चांगला आणि थोडंसं साईडला घ्यायचा. नंतर त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालायचा. कांदा लसूण मसाला हा ऑप्शनल आहे, मला आवडतो म्हणून मी घातला यामध्ये. चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर यामध्ये हिरवी अशी छान कोथिंबीर घातली. ती सुद्धा छान अशी मस्त मिक्स करून घेतली. यामध्ये मीठ सुद्धा घालायचं म्हणजे सगळीकडे लागेल. नंतर यामध्ये फोडून ठेवलेली 2 अंडी घातली. तुम्ही डायरेक्ट सुद्धा फोडू शकता. हळूहळू यामध्ये थोडं थोडं असं मिक्स करत जायचं म्हणजे छान असं अंडी शिजतील. आधी वाटतं हे चिकटतंय का काय, पण नंतर ते पूर्ण असं छान निघतं. तर मस्त अशी चमचमीत आपली अंड्याची भुर्जी तयार आहे. तुम्ही ही चपाती भाकरी किंवा पावासोबत सुद्धा खाऊ शकता.